नमस्कार, जय गजानन. मी दीपाली, दीप्स महिरा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण ही कमळाची फुलं कशी बनवायची हे बघणार आहोत. याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोगही करू शकतो. ते मी तुम्हाला संडेच्या रीलमध्ये त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोगाची रील एक शेअर करेल. चला तर आता याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू. हे सुंदर कमळाचं फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला लागतील 5 नंबरचे गुलाबी मोती, 5 नंबरचे पांढरे मोती आणि 5 नंबरचे हिरव्या कलरचे मोती, एक कैची, सुई आणि नायलॉनचा धागा. चला तर बनवायला सुरुवात करूया. मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि धाग्याच्या एका टोकाला अशी नॉट करून घेतली आहे. चला आता आपण सर्वात पहिले मधलं फूल तयार करू. याच्यासाठी आपल्याला 6 पांढरे मोती लागतील. सहा पांढरे मोती घातल्यावर आपण आता याच्या सगळ्यात शेवटच्या मोत्यातनं सगळ्या मोत्यांमधून धागा फिरवून घेऊ. आणि या पहिल्या मोत्यातनं अजून एक वेळेस धागा पुढे करून घेऊ. आता काय करायचं, हा मधला जो पांढरा मोती आहे हा आपल्याला टाकायचा आहे. धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आणि आपण ज्या मोत्यातनं धागा घातला आहे त्याच्या अपोजिट मोती याच्या अपोजिट साईडनी, म्हणजे आता या साईडला धागा आहे तर या साईडनी असा सुई घालून धागा ओढून घ्यायचा. हे बघा. आणि परत याला फिटिंग देण्यासाठी आता या साईडने मधल्या मोत्यामधनं सुई टाकायची आणि असा धागा ओढून घ्यायचा आणि आता याच्या अपोजिट डायरेक्शननी धागा फिरवून घ्यायचा. इथे असं यामध्ये हे फ्लावर तयार होऊन जातं. आता आपल्याला ही पाकळी तयार करायची आहे. याच्यासाठी आपल्याला आता धाग्यामध्ये 7 गुलाबी मोती घालायचे. आणि यावर एक पांढरा मोती, पांढऱ्या मोत्याच्या खालचा जो मोती आहे गुलाबी त्यातनं खालच्या दिशेला सुईने धागा घालून धागा ओढून घ्यायचा आणि घट्ट करून घ्यायचा. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 गुलाबी मोती घालायचे. हे 6 गुलाबी मोती. आता आपण ज्या मोत्यातनं धागा घातला आहे त्याच्याच खालच्या दिशेने, हे बघा, खालच्या दिशेने वरती धागा काढायचा आणि एक मोती परत पुढे धागा सरकवून घ्यायचा. तर आपले असं इथे एक पाकळी तयार होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, आता धाग्यामध्ये 9 गुलाबी मोती घालून घ्यायचे. धाग्यामध्ये 9 गुलाबी मोती घालून झाल्यावर त्यामध्ये एक पांढरा मोती ॲड करायचा आणि पांढऱ्या मोत्याच्या खालचा जो गुलाबी मोती आहे त्यातनं अपोजिट डिरेक्शनने धागा खाली ओढून घ्यायचा. हे बघा. आणि आता आपल्याला याच्यात 3 गुलाबी मोती ॲड करायचे. 3 गुलाबी मोती आणि 1 2 3 4 5 ह्या 5व्या मोत्यातनं धागा पहिल्या पाकडीतनं खाली फिरवून घ्यायचं. हे बघा, खालच्या दिशेला असा. म्हणजे ही आपली अशी दुसरी पाकळी तयार होईल. आणि आता हा पांढरा मोती आणि एक पुढचा पांढरा मोती असा धागा पुढे करून घेऊ.
इथे परत आपल्याला 9 गुलाबी मोती ॲड करायचे धाग्यामध्ये. हे बघा, धाग्यामध्ये मी 9 गुलाबी मोती आणि त्यानंतर एक पांढरा मोती ॲड केला आहे. आता इथे आपल्याला पांढऱ्या मोत्याच्या खालच्या गुलाबी मोत्यातनं खालच्या दिशेने धागा काढून घ्यायचा आहे. आणि इथे परत आपल्याला आता 3 गुलाबी मोती ॲड करायचे. आणि 3 आणि हे 5व्या मोत्यातनं खालच्या दिशेला हा धागा काढून घ्यायचा आहे. हे बघा, या 5 मोत्यातनं हा धागा खाली ओढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा पांढरा मोती आणि त्यानंतरचा हा एक पांढरा मोती, हे 2 मोती पुढे पण धागा करून घेऊ. हे बघा, 3 झाल्या त्या पाकड्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला याच मोत्यावर अजून एक पाकडी करायची आहे. तर मी एक 10 मोती जो पुढे घेतला होता तो धागा एक मोती मागे करून घेते. आणि आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हा जो एक गुलाबी मोती आहे वरचा, इथनं धागा एक मोती वरती करून घेऊ. आणि आता धाग्यामध्ये आपण 8 मोती घालून घेऊ. 8 गुलाबी मोती, धाग्यामध्ये 8 गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती घातला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पांढऱ्या मोत्याच्या खालचा गुलाबी मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढून घ्यायचा, तो घट्ट करून घ्यायचा. आता धाग्यामध्ये 3 गुलाबी मोती घ्यायचे. 3 गुलाबी मोती घेतलेत आणि हा 1 2 3 4 5 म्हणजे या मोत्यानंतरच्या 4 मोतीवरनं आपल्याला धागा खालच्या दिशेने काढून घ्यायचा आहे. हे 4, हा एक 5, या 5 मोत्यातनं धागा काढून घ्यायचा. आणि हा एक पांढरा मोती धागा पुढे करून घ्यायचा. इथे परत आपल्याला आता धाग्यामध्ये 9 गुलाबी मोती ॲड करायचे आहे. असे 9 गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती ॲड करून घेतला आहे. आणि आता या पांढऱ्या मोत्याच्या खालच्या मोत्यातनं परत आपण खालच्या दिशेने धागा काढून घेऊ, म्हणजे तो पांढरा मोती लॉक होतो. आणि आता परत यामध्ये 3 गुलाबी मोती ॲड करायचे धाग्यामध्ये. 3 गुलाबी मोती आणि परत आता 3 4 5 या 5 मोत्यांच्या मधून खालच्या दिशेने धागा काढून घ्यायचा. आणि हा पांढरा मोती आणि हा त्याच्या पुढचा पांढरा मोती धागा पुढे करून घेऊ. या अशा आपल्या 5 पाकड्या तयार झाल्या. आता हे बघा, हे सेंटरची पाकडी येते, ह्या सेम अशा ह्या आता 3 पाकड्या आपल्याला या दिशेला तयार करायची. ही एक झाले. आता ह्या वरच्या राहिलेल्या 2 करू आपण. आता परत इथे आपल्याला 9 गुलाबी मोती घ्यायचे आहे. ते पण मी धाग्यामध्ये 9 गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती ॲड करून घेतला. आता या पांढऱ्या मोत्याच्या खालच्या मोत्यामधनं खालच्या दिशेने धागा काढला म्हणजे वरचा पांढरा मोती लॉक होईल. आणि परत आपल्याला धाग्यामध्ये इथे आता 3 गुलाबी मोती ॲड करायचे. आणि 1 2 3 4 5 या 5 मोत्यांमधनं खालच्या दिशेने धागा काढून घ्यायचा. आणि आता हा एक पहिला पांढरा मोती आणि हा दुसरा पांढरा मोती, म्हणजे आपण जी पहिली पाकडीची सुरुवात केली आपण त्या मोत्यामध्ये येतो आहे. तर इथे आपल्याला 7 गुलाबी मोती ॲड करायचे आहे धाग्यामध्ये. धाग्यामध्ये मी 7 गुलाबी एक पांढरा मोती ॲड केला आहे. आणि आता पांढऱ्या मोत्याच्या खालच्या गुलाबी मोत्यातनं खालच्या दिशेने धागा काढून पांढरा मोती लॉक करायचा. आणि इथे आपल्याला आता फक्त एक गुलाबी मोती ॲड करायचा आहे, कारण ही छोटी पाकडी आहे. आणि परत हे 5 खालच्या 5 मोत्यांमधनं ही सुई अशी खालच्या दिशेने काढून ही पाकडी कंप्लीट करून घेऊ.
हे बघा, ही पाकळी कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करून घेतला. आता आपला धागा या 2 पाकळ्यांच्या मध्ये आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिले 7 हिरव्या कलरचे मोती ॲड करून घेऊ आपण धाग्यामध्ये. हे बघा, 7 गुलाबी हिरवे मोती मी ॲड केले आहेत धाग्यामध्ये. आणि आपण काय करू आता, हे 5 गुलाबी मोती कुठल्या पण एका डायरेक्शनला, या 5 गुलाबी मोत्यांमधून धागा खालच्या दिशेने आपण आता काढून घेऊ सर्व 5 मोत्यांमधनं. हे बघा कसं सुंदर पान झालं आहे. आता काय करायचं आपल्याला, परत ह्या पहिल्या हिरव्या मोत्यामधनं धागा वर काढायचा आहे. आणि आता इथे आपल्याला 6 हिरवे मोती परत ॲड करायचे. हे बघा 6 हिरवे मोती आणि या साईडचे पण 5 गुलाबी मोत्यांमधून आपण धागा खाली करून घेऊ. खाली न करता आपण काय करू ना, याला इथेच पॅक करू. आता त्याच्यासाठी आपण हे 5 गुलाबी मोती सोडलेत की हे वरचे जे 2 गुलाबी मोती आहेत यामधनं धागा इथे वर करू पांढऱ्या मोत्यापर्यंत. हे बघा असं छान आपलं एक कमळाचं फूल तयार झालं आहे. आणि इथे मी याला नॉट करते आणि फ्लावर कंप्लीट करून घेते. हे बघा, हे छानसं आपले कमळाचं फूल तयार झालं आहे. त्याचं कॉम्बिनेशन बघा किती सुरेख दिसतं. आणि आपण देवापुढे तुम्ही देवाची मूर्ती ठेवायला वापरू शकता, किंवा दिवा निरंजनी ठेवायला, किंवा छान याची अशी बॉर्डर म्हणून पण देवापुढे तुम्ही रांगोळी म्हणून पण हे ठेवू शकता. तर याचं एक तोरणसुद्धा होईल, ते मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये दाखवेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. जय गजानन.